पुरंजनाचं आख्यान आपण श्रवण केलं ते अत्यंत पवित्र आहे, पुनीत आहे. पुरंजनाचा जर विचार केला तर हा पुरंजन कोण? तर अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडत चाललेला जीव म्हणजे पुरंजन. जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर या मृत्यू लोकामध्ये फक्त फिरण्याचं काम तो पुरंजन करू लागला. त्या पुरंजनाला स्वस्वरूपाचा विसर पडला आणि अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडत गेला आणि जगामध्ये फक्त 84 लक्ष योनीमध्ये जन्म घेणे मरणे हे पुरंजनाचं तात्पर्य, जीवनाचा अर्थ झाला. उठणे चालणे नित्य नेम जीवनामध्ये त्याच्या चालू झाला. या पृथ्वी तलावर असंख्य या ठिकाणी क्षेत्रामध्ये तो फिरला, परंतु मुख्य जन्माला येण्याचं प्रयोजन काय, कारण काय हे पुरंजनाला कळत नव्हतं. आणि तो पुरंजन जेव्हा या सृष्टीमध्ये फिरू लागला त्यावेळेला कधी कधी पुरंजन मनामध्ये विचार करायचा की मी कशासाठी या मृत्यू लोकामध्ये आलो, येण्याचं कारण काय. यस्य किम कारण, मी कशासाठी आलो, हा विचार पुरंजनाच्या मनामध्ये आल्याच्या नंतर पुरंजन पूर्णपणे अज्ञानामध्ये बुडालेला होता. त्यावेळेला मुख्य या मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला, पण कशासाठी घेतला हेही पुरंजनाला माहित नव्हतं. आणि तो फिरत 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 निघाल्याच्या नंतर त्या पुरंजनाला एक 9 द्वाराची नगरी सुंदर असणारी त्याच्या दृष्टीसमोर दिसली. आणि ती 9 द्वाराची नगरी दिसल्याच्या नंतर इतकी सुंदर सुशोभित ती नगरी पाहून पुरंजनाचं मन त्या नगरीच्या आजूबाजूला फिरू लागलं. आणि पुरंजनाला वाटलं या नगरीमध्ये आपण प्रवेश करावा. आणि म्हणून तो पुरंजन 9 द्वाराच्या नगरीच्या बाजूला उभा राहिला. सूक्ष्म दृष्टीने त्या 9 द्वाराच्या नगरीचं निरीक्षण केलं आणि पुरंजनाला ती नगरी मनातून आवडली. आणि पुरंजन मनामध्ये विचार करू लागला, आपण या नगरीमध्ये प्रवेश करू. आणि पुरन म्हणजे कोण, तर सज्जना हो जीवनामध्ये प्रथमतः पुरंजन समजून घेणं गरजेचं आहे. पुरंजन म्हणजे मन. पुरंजनाला मन असं म्हटलं जातं. आणि मन या 9 द्वाराच्या नगरीमध्ये येण्याच्या अगोदर या जगामध्ये फक्त भ्रमण करत होतं. आणि शेवटी त्या मनाने या 9 द्वाराच्या नगरीमध्ये प्रवेश केला. तर या देहाला 9 द्वार आहेत, तसे 10 होते. पण बाळ जन्माला आल्याच्या नंतर आमच्या माता माऊल्या एक द्वार बंद करतायत, त्याला ऊर्ध्वमुख म्हटलेलं आहे. ऊर्ध्वमुख त्याला म्हटलेलं जातं. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविला दाता घेवोनिया छंद. स्वरूपे मेळविले नाव ठेविले भेदगा, सुखे मी निजलो गा शून्य सारून जेते. ऊर्ध्व आधो, ऊर्ध्व आधो म्हणजे श्वास घेणे आणि ऊर्ध्व म्हणजे सोडणे. आणि म्हणून या ठिकाणी ते मन 10 द्वाराच्या नगरीला बघून भ्रमित झालं. पण एक दरवाजा लहानपणीच बाळाचा बंद केलेला असतो, तो दरवाजा म्हणजे टाळू मागणे. बरोबर ना, तो अगदी तेल टाकून बंद केलेला जातो. आणि म्हणून या ठिकाणी 9 द्वाराची नगरी, त्या नगरीचं नाव आहे पुरंजनपुरी. आणि त्याच्यामध्ये सत्ता आहे ती स्त्रीची. राज्य करते या देहावर, या नगरीवर. तिचं नाव आहे पुरंजनी. ही पुरंजनी कोण,
तर सज्जनागोतीचं नाव आहे बुद्धी. स्त्रीचं राज्य या पुरंजनपुरीवर होतं आणि स्त्रीचं राज्य असल्यामुळे त्या पुरंजनाला ती नगरी आवडली आणि पुरंजनाने त्या नगरीमध्ये प्रवेश केला. आणि त्या नगरीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर बुद्धीने मनाला बघितलं आणि मन बुद्धीला आवडलं. आणि मन आवडल्याच्या नंतर मनाला घेती पुरंजनी म्हणजेच बुद्धी अत्यंत या ठिकाणी आवडली आणि मनामध्ये विचार करू लागला की या नगरीमध्ये वास्तव्य करण्यासाठी आपल्याला मिळावं. आणि बुद्धीने पुरंजनाच्या बरोबर विवाह केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. बुद्धी आणि मन यांचा विवाह झाला आणि दोन्ही ऐक्य झाले. आता पुरंजन आणि पुरंजनी दोघं अगदी आनंदामध्ये राज्य करू लागले. पण मनाचा विवाह बुद्धीची होण्याच्या अगोदर या देहावर राज्य होतं ते बुद्धीचं. आणि आता राजा मन झालं आणि मन राजा झाल्यामुळे पुढे शब्द निघाले. मनोराजा एक देह पुरी. मनोराजा एक देह पुरी. अशी नांद तू त्याशी दोघी नारी. असे नांद तो त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी. पुत्र पौत्र संपन्न भारी. तेने कृपा केली आमावरी गा. मनवोनी आलो या देशा. मनवोनी आलो या देशा. मनवोनी आलो या देशा. मनवोनी आलो या देशा. आणि म्हणून या ठिकाणी पुरंजन या नगरीमध्ये आला. आणि नगरीमध्ये आल्याच्या नंतर अगोदर राज्य स्त्रियांचं होतं, बुद्धीचं होतं. पण जेव्हा त्या बुद्धीच्या बरोबर पुरंजनाचा विवाह झाला, मनाचा विवाह झाला, तिथून पुढे या ठिकाणी त्या मनाला दोन पत्न्या प्राप्त झाल्या. एक बुद्धी आणि दुसरी जरा. असे नांद तू त्याशी दोघी नारी. कारण की शब्द ज्यांच्या काकडा पाट्या त्यांच्या लगेच लक्षात येतात. आणि भाऊ बरं का दादा, श्रीमद भागवत महापुराण असं आहे की भागवत पुराणामध्ये प्रत्येक कथेला जगद्गुरु तुकोबरांचं प्रमाण लागू होतंय. ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल तेही सत्य करा. तुकोबरांचं प्रमाण श्रीमद भागवतामध्ये प्रत्येक शब्दाला लागू होतंय. फक्त एवढंच आहे की जरा लक्षपूर्वक ऐकावं लागतं आणि जीवनामध्ये लक्षपूर्वक कथेचं जे चिंतन आहे त्या चिंतनावर जगद्गुरु तुकोबरांचा कुठला पुरावा लागू होतो हे जरा कथाकारालाही जबाबदारीने लक्ष द्यावं लागतं. अशी माऊलीची एकही ओवी नाहीये, असं जगद्गुरु तुकोबरांचा एकही अभंग नाहीये की तो कुठल्या ग्रंथाला लागू होत नाहीये. कारण की उगाच सांगितलं नाही त्या जगद्गुरु तुकोबरांनी वेदाचा तो अर्थ अमाशीच ठावा आणि रामेश्वर शास्त्रीने वावा भार माता. वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेदाला सुद्धा कळलं नाही. वेद नाही नाही कळला. वेदा नाही नाही कळला. अंत पार याचा कानडा. राजा पंढरीचा कानडा. राजा पंढरीचा कानडा. राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला. वेदा नाही नाही कळला. अंत पार याचा कानडा. राजा पंढरीचा कानडा. राजा पंढरीचा कानडा. राजा पंढरीचा. आणि म्हणून या ठिकाणी जो परमात्मा वेदाला देखील कळला नाही तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होऊन माझ्या तुकोबरांच्या समोर उभा राहिला. एवढा अधिकार तुकोबरांचा. वेदाशी बागी कळलेची नागी झाल्या द्विसहस्त्र जीवा.
देव का हो विटेवरी उभा. आणि तो परमात्मा आमच्या तुकोबरांच्या मागे पुढे पळत होता. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांचा पुरावा असेल, पवित्र असणारी ही कथा आहे. आणि तुकोबराय सांगतात, आधी करून सर्व संत सांगतात की मन हे बुद्धीच्या सानिध्यामध्ये गेलं आणि बुद्धीचं लक्ष मनावर गेलं की मन हे बुद्धीला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याची इच्छा झाली. आणि म्हणून पुरंजनाचा विवाह बुद्धीशी झाला आणि आनंदाने त्यांचं राज्य चालू झालं. आता राजा झालं मन आणि या देहावर पूर्ण सत्ता मनाची आली. पण मनाने या ठिकाणी काय करायला पाहिजे हे मनाला कधी कधी कळत नाही. तो मन हे मी चिकरी माझी ये भजनी प्रेम धरी मग सर्वत्र अंगीकारी मज एकाती. किंवा नमस्कारी मग सर्वत्र नमस्कारी. मन हे एवढं पवित्र आहे. फक्त मनाने लक्ष देण्याची गरज आहे की मनाने काय केलं पाहिजे. हे चिकरी काम मना जपे राम राम. म्हणून जीवनामध्ये मनच तेवढं पवित्र आहे आणि मनाने नामचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून पुरंजन पुरंजनीच्या बरोबर अगदी आनंदाने प्रपंच करू लागला, राज्य करू लागला. एवढा प्रपंचामध्ये तल्लीन झाला की पुन्हा पुरंजनाला स्वस्वरूपाचा विसर पडला. बुद्धी बरोबर प्रपंच तो करत होता, पण जीवनामध्ये एक चूक त्याच्याकडनं घडली की आपल्या या बुद्धीमध्येच सर्वस्व जगत तो पाहू लागला आणि खरी जीवनामध्ये अधोगती तिथंच झाली. कारण की बुद्धीच्या म्हणजे पत्नीच्या व्यतिरिक्त मनामध्ये दुसरा विचार पुरंजनाच्या येत नव्हता. अखंड या ठिकाणी छंद पत्नीचा पुरंजनीचा मनामध्ये असायचा. आणि पुरंजनीचा विचार असताना एक दिवस ते मन शिकारीसाठी वनामध्ये गेलं. आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर अगदी थाटामाटामध्ये चाललेला प्रपंच मनाचा आणि पुरंजनीचा ते कालकन्येला म्हणजे जरेला पावला नाही. आणि जरेने मनामध्ये विचार केला आपण या पुरंजनपुरीवर आक्रमण करायचं. आणि आक्रमण करण्यासाठी पुरंजनपुरीवर या ठिकाणी जरा सरसावली. पुरंजन शिकारीसाठी वनामध्ये गेला आणि जरेने पुरंजनपुरीवर आक्रमण केलं. आणि पुरंजनपुरीवर आक्रमण करून या ठिकाणी पुरंजनीचा वध केला आणि आपलं राज्य त्या ठिकाणी स्थापन केलं. जेव्हा पुरंजन शिकार करून परत आला आणि पुरंजन जेव्हा बघू लागला का त्यावेळेला पुरंजनी दिसेना. आणि माझी पुरंजनी माझी पुरंजनी माझी पुरंजनी हा मनाला ध्यास लागला. आणि सतत पुरंजनीचा विचार तो पुरंजन करू लागला. आक्रमण जरेने केलं होतं आणि ती जरा म्हणजे कालाची मुलगी आहे. कालकन्या जरा. जरा या नाम कालकन्या. आणि ती कालकन्या न सांगता आणि न कळता आक्रमण करते. आतापर्यंत बुद्धीच्या ताब्यामध्ये हा नवद्वाराची नगरी म्हणजे हा देह होता. परंतु अचानक जरेने आक्रमण केलं आणि जरेच्या ताब्यामध्ये देह गेला. आणि ती कालकन्या आहे का ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये न सांगता आक्रमण करते. कधी करते प्रत्येकाला कळतं पण कळून सुद्धा अज्ञानी जीव होतो हे आपलं दुर्दैव आहे. जरेचं आक्रमण झालं कशावरून ओळखायचं. कालकन्या म्हणजे जरा, जरा म्हणजे म्हातारपण. ज्या दिवशी आपल्या डोक्याचा केस पांढरा होतो त्या दिवशी समजायचं आपल्यावर जरेचं आक्रमण झालं. पण लोक हुशार निघले तात्या. इंडिका इझी हेरडा आहे, गोदरेज हेरडा आहे का नाही, निशा. जरी या ठिकाणी जरीने डुंकून बघितलं तर तिला काळं करतील पुन्हा. आणि जरेचं या ठिकाणी आक्रमण झालं. आक्रमण झाल्याच्या नंतर जरेने आक्रमण करून देहावर ताबा मिळवला आणि पुरंजन आला आणि बघू लागला माझी पुरंजनी माझी पुरंजनी. हा विचार मनामध्ये करत असताना आजूबाजूला शोधू लागला पण पुरंजनी कुठेच दिसाना. आणि पुरंजनी न दिसल्यामुळे बेचैन झाला.
कारण की सर्वस्व स्वामिनी मनविसी कांता. परंतु ती पुरंजनी सोडून गेली याचं दुःख आता पुरंजनाला सहन होत नाही. जमिनीवर गडबड गडबड लोळू लागला, माझी पुरंजनी माझी पुरंजनी. परंतु जरेने सांगितलं आता माझ्या बरोबर प्रपंच करावा लागेल. आणि जरा जीवनामध्ये प्राप्त करण्याची इच्छा नसली तरी प्रत्येकाच्या जीवनात ती ऑटोमॅटिक चालून येते. म्हणून प्रत्येक मनाला किती पत्नी आहेत? 2. एक जरा आणि दुसरी बुद्धी. पण बुद्धी आली की जरा नसते, आणि जेव्हा जरा येते तेव्हा बुद्धी नसते. म्हणून आपल्याकडे म्हणाय माणसं सरळ म्हणतात 60 वर्ष झालं की माणसावर आक्रमण जेरेचं होतं. आणि मग तिथून पुढे लोक म्हणतात जाऊ द्या 60 बुद्धी नाटी झाली, हे की नाही. सरळ लोक म्हणतात. आता त्यांना कळत नाही जी पत्नी सक्रातीला तेल मीठ लावून नाव घेत असते, हे का नाही, तीच पत्नी सुद्धा पुढे चलून म्हणते तुम्हाला काडीची अक्कल नाही का? अजून तरी होय जागा, अजून तरी होय जागा, अजून तरी होय जागा, अजून तरी होय जागा. तुका म्हणे पुढे जगा, तुका म्हणे पुढे जगा, अजून तरी होय जागा, अजून तरी होय जागा, अजून तरी होय जागा. तुका म्हणे पुढे जगा, तुका म्हणे पुढे जगा, अजून तरी होय जागा, अजून तरी होय जागा, अजून तरी होय जागा. आणि म्हणून तुकोबराय सांगतात देह जाईल जाईल यासी काळो बाखाईल, कारिनु मजसी दगडा. देहाला दगड म्हटलेलं आहे. हे दगडा आता तरी जागा हो, अजूनही तरी हो या जागा. तू का म्हणे पुढे जागा, म्हटले पुढे फार मोठा दगा आहे, आता तरी जागा हो. पण एवढा जीव सज्जना होत्या पुरंजनीच्या मोह मायेमध्ये फसला जातो, एवढा फसला जातो की जगामध्ये त्याला पुरंजनी सोडता दुसरं काही दिसत नाही. माझी पुरंजनी माझी पुरंजनी माझी पुरंजनी. आणि म्हणून असे कितीतरी पुरंजन आहेत की जगामध्ये फक्त पुरंजनीच्या मोहामध्ये गुंतलेले आहेत. परंतु पुरंजनीच्या मोहामध्ये गुंतून राहणं म्हणजे जीवनामध्ये अधोगतीला जाण्याचं लक्षण आहे. आणि मन एवढं गुंतल्या गेलं माझी पुरंजनी म्हणत म्हणत त्या मनाने प्राण सोडला. आणि पुढचा जन्म त्याला स्त्रीचा प्राप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढचा जन्म स्त्रीचा प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी मन अत्यंत दुःखी झालं. आणि मन अत्यंत दुःखी झाल्याच्या नंतर त्या पुरंजनाला प्रचेतांचा उपदेश झाला. आणि त्यांच्या उपदेशाने पुन्हा तो पूर्वपदाला प्राप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून मनाने जास्त पुरंजनीचा विचार करणं सोडून द्यावं. मनाने परमात्मा भक्तीचा विचार केला पाहिजे. परंतु जगामध्ये मन एवढं गुंतल्या गेलं. कुठं गुंतलं? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नेदी. पण मन देवाच्या भक्तीमध्ये रमण्यापेक्षा मन प्रपंचामध्ये रमलं. सायासे करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. मन हे प्रपंच करण्यामध्ये गुंतलं. प्रपंच करू नका असं संत सांगत नाहीयेत, करा. परंतु कसा करा? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. पक्षी अंगणी उतरती का गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी, दोबरी काचनाची दोरी. तैसे असावे संसारी, दोबरी काचनाची दोरी. तैसे असावे संसारी, दोबरी काचनाची दोरी.
पक्षाप्रमाणे प्रपंचामध्ये जीवाने रमावं, पक्ष अंगणामध्ये उतरतात, पण आपल्या चोचीमध्ये एखादा अन्नाचा कण आला की पुन्हा ते उडून निघून जातात. पण आपलं तसं नाही. एवढे संसाराला चिकटतो आपण, एवढे चिकटतो की जीवनामध्ये पुन्हा आपल्याला स्वस्वरूपाचा सुद्धा विसर पडतो. आणि हीच अवस्था पुरंजनाची झाली. तो पुरंजन अत्यंत या ठिकाणी या मोह जाळामध्ये गुंतल्या गेला की तो स्वस्वरूपाला विसरला. कशासाठी मृत्यू लोकात जन्म आला, नेमकं या देहाला आल्याच्या नंतर करायचे काय याचाच विसर पुरंजनाला पडला. आणि म्हणून जीवनामध्ये तो स्त्री जन्माला पुन्हा गेला. मुख्यतः ज्याच्यासाठी हा देह मिळाला ते केलं पाहिजे, ते करायला पाहिजे. आणि जर ते न करता आपण मेलो ना तर विसरली तया थोर झाली आणि 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 हे विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली आणि आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात विसरली तया थोर झाली हानी. या ठिकाणी जीवनामध्ये विसरल्याच्या नंतर हानी होते. गोड गायला आमच्या सुग्रीव गुरुजीने बरं का. तुम्ही म्हणतात मग त्यांनी चांगलं गायलं तुम्ही का म्हटले. माझा एक स्वभाव आहे, दुसऱ्याने चांगलं गायलं माझ्या पोटात जाळ झाल्याशिवाय राहत नाही का नाही. म्हणून प्रयत्न केला पाहिजे. कारण की जीवनामध्ये विसर पडला आणि विसर पडला की जीवनामध्ये हानी होते, अधोगती होते. म्हणून ज्याच्यासाठी हा देह मिळाला या देहाने ते केलं पाहिजे. नाही केलं तर आपला जन्म व्यर्थ गेला. एकदा मुलीचं लग्न झालं आणि मुलगी अमेरिकेमध्ये दिली. 1 वर्ष झालं, 2 वर्ष लग्नाला झाली, पण जावई सासरवाडीला आले नाही. 3रं वर्ष लागला आणि 3रं वर्ष लागल्याच्या नंतर सासूबाईची खूप इच्छा होती जावई बापूने एकदा तरी आपल्या घरी यावं, हे का नाही. कारण की आमच्या माता मौल्यांना सगळ्यात आवडतीची गोष्ट म्हणजे जावाई, हे का नाही. शेण, साई, उतरंड आणि जावाई ह्या 4 गोष्टी खूप आवडतीच्या आहेत महिलांच्या. आणि मग सासूच्या मनात विचार यायचा, बघा लोकांचे जावाई येतात जातात येतात जातात, पण आमचा जावाई 3 वर्ष झालं लग्न झालं आणखी आलेल्या नाही. आणि म्हणून सासूने ठरवलं, म्हटलं 1 महिना दिपोळीचा सण आहे. फोन केला, जावाई बापू काही झालं तरी चालीन पण या दिपोळीला तुम्हाला यावंच लागतंय. जावई म्हटलं जाऊ दे आता सासूबाई सांगतात म्हणल्यावर यावंच लागेल, हे का नाही. हे जुन्या काळातला जावई म्हणून 3 वर्ष आला नव्हता. आता बांधून ठेवला तरी राहणार नाही, होय दादा. आणि मग त्यावेळेला जावई बापू म्हटला, मामी काळजी करू नका, नक्की मी या दिपोळीच्या सणाला येणार म्हणजे येणार. सासूबाईला एवढा आनंद झाला. सज्जनो 1 महिन्याने अगोदर तात्याला आधी करून सगळ्या गावातील प्रतिष्ठित मंडळीला निमंत्रण द्यायला सुरुवात केली. बरं का तात्या, जावई बापू येणार आहेत, त्या दिवशी दुकान बंद करून जेवायला त्यांच्या सोबत थांबावं लागतंय. निमंत्रण दिलं. गावातले 20-25 प्रतिष्ठित माणसं सांगितले. सासूबाईने 1 महिन्यापासून तयारी सुरू केली. पोराला सांगितलं, म्हणले आता 8 दिवसांनी म्हशीला पाणी पाजायचं बंद करा, कारण की दुधामध्ये पातळ दूध येईल. बिन पाण्याची म्हैस 8 दिवसांनीच ठेवली. एवढी सगळी तयारी केली, नाना प्रकारचे पदार्थ बनवले.
आणि मुलीला रोज दिवसातून 4 वेळेला कॉल करायचे. हॅलो दीदी, जावई बापूला काय आवडतंय? जामून बनवली, पेढा बनवला, बालुशाही बनवली, जिलेबी बनवली, जे जे आवडतंय मुलीला विचारायची. सारखा दिवसातून नाही का नाही करतात नाही फोन. प्रत्येक मुलीला आईचा फोन असतो बघा दिवसातून. हा किती वेळेस असतो? किमान 4-5 वेळेला तरी. सकाळी 7लाच बेल असते. हॅलो उठली का? चहा घेतला का? कोण कोण होतं चहा घ्यायला? सारं गाव होतं. तुला काय करायचं? हा दोघं नवरा बायको चहा पिली का? सासू होत्या. सासूशी तर लय जळकी आताच्या बायाला. काय करावं अवघड आहे. हा सासू होती का? बोलती का नीट? आणि तात्या आज इथून मराठ्याच्या संसारामध्ये खरं सांगते बरं का, आपल्या संसारामध्ये 50% जर आनंद दूर झाला असेल त्याचं एकमेव कारण आहे रोज मुलीला जाणारा आईचा फोन. बघा ज्याला कळलं त्याला धन्यवाद. जास्त काय बोलणार नाही मी, कारण की गाव पाहुण्याचं पुन्हा म्हणते मेला कशाला आणला उगा कार करून गेला आहे का नाही. खरं बोललं की लोकांना लागतं. पण करावा फोन, मी म्हणत नाही करू नका. 4-2 दिवसाला करायचं आहे. बरीच का बाई तू? तुझं सगळं चांगलं आहे का? प्रपंच आनंदात आहे का? मुलं बाळा बरी आहेत का? पण दिवसातून 10 बऱ्या फोन म्हणलं लयच अति झालं हे. म्हणून जीवनामध्ये जरा पत्ते पाळायला शिका. जुन्या काळातल्या मुली सासरी नांदण्यासाठी गेल्या का पत्र होतं, पत्र तेही पाठवायची अपेक्षा करत नव्हती. फक्त वाऱ्याला विचारायची, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीची आठवण सांग रे कानात. सुखी आहे का आई बाबा माहेरीचे लोक, तोची माझा सखा भाऊ एकुलता एक. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीची आठवण सांग रे कानात. वाऱ्याला विचारायची ती आमची माता माऊली, हे वाऱ्या माझी आई, माझा बाबा, माझा भाऊ चांगला आहे का सांगणार आहे. कारण की वाऱ्याच्या हाती निरोप यायचा, निरोप पाठवला जायचा. आणि त्या काळामध्ये आतुरता आनंद वेगळाच असायचा. आणि म्हणून जीवनामध्ये त्या सासूबाईला आनंद झाला. म्हटली जावई बापू येणार, काय काय पदार्थ आवडतात मुलीला विचारून घेतले आणि सगळे पदार्थ बनवले. 4 दिवसावधी पोळी आली. माझे जावई पहिल्या पाण्याला येणार, पहिल्या पाण्याला येणार. पुन्हा फोन केला. म्हटले जावई बापूने सांगितलं मामी मी आता 3 दिवस सुट्टी घेण्याचा विचार केलता, पण 3 दिवसाची सुट्टी मला मिळत नाहीये. मी अमेरिकेला असल्यामुळे एक काम करा, मी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी येईन, 11 वाजता तुमच्यापाशी येईन आणि 11 ते 12 जेवण, 12 ते 1 सगळ्याशी गप्पा होतील आणि बरोबर 1ला मी परत निघणार. सासूबाई म्हटलं ठीक आहे. आणि मग काय 2 दिवसावर जावई बापू येण्याची तारीख आली. सगळं घर तयारीमध्ये होतं. आचरदानी मच्छरदानी 22 माणसाची तानातानी, बघायचंच काम नाही. ते काय महाराज लोकांना थोडंच जेवायला होत आहे का नाही, पाण्यात वरण वरणात पाणी. आणि मग त्यावेळेला अगदी जावई बापूच्या जेवणाची सगळी तयारी झाली. 20-25 गावातले प्रतिष्ठित माणसं बरोबर सांगितले. एकटा जावई VIP जावई, एकट्याला कसं जीव घालावं. थाटामाटामध्ये सगळं जावयाचं स्वागत कुणी करायचं. तोप येशीपर्यंत आल्याच्या नंतर तोपा कुणी वाजवायच्या. घरी आल्याच्या नंतर त्यांचे हातपाय धुण्यासाठी पाणी कुणी द्यायचं, हातपाय पुसण्यासाठी टॉवेल कोणचा वापरायचा, हां बसण्यासाठी पाट, पाटावर पाट, पाटीला पाट, ताटाला पाट, उदबत्त्याचा घमघमाट, जिकडं तिकडं सुगंध दरवळत होता. आणि जावई बापू बरोबर 11 वाजता येणार होती. 11 वाजता येणार होती. सकाळी 5ला सासू उठली. अख्खं घर परेशान केलं. 11 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक करून, सगळी तयारी करून, सगळे लोक निमंत्रित केलेले येऊन बसलेले होते. पात्र टाकून फक्त जेवायलाच बसायचं होतं. आणि जावई बापू येणार 11ला. हा आनंद सासूबाईच्या मनात होता. आणि बरोबर 11ला मोबाईल वाजला. जसा फोन वाजला तसा सासूबाईने उचलला. म्हणले आवरा रे जावई बापू नक्की शिरसदेव पाठीवरनं आतमध्ये फिरलेत, आता 5 मिनिटात येतील. सगळे तयार आहेत का? सगळे म्हटले हो आम्ही सगळे रेडी आहेत. आणि जावई बापूचा फोन सासूने उचलला. आणि सासूबाई म्हटल्या हॅलो. जावई म्हटला मामी का? त्या म्हणल्या हो. म्हणले जावई बापू कुठपर्यंत आले? गेवऱ्याला आले का? अर्धा मसला फाटी शिरसदेवी का गावच्या 20 पर्यंत आले? जावई बापू म्हटले मामी काही कारणास्तव मला येता आलं नाही. सासूची तर तळपायच्या मस्तकाला गेली. हे प्रतिष्ठित माणसं पंक्तीला बसवली. सगळे पदार्थ त्यांच्या ताटावर वाढलेले होते. आणि जावई बापू आले नाही असा शब्द सासूच्या कानावर पडला. सासूने मोबाईलचा भोगाच केला. आणि जशी बाहेर आली, एवढा स्वयंपाक केलेला, एवढी महिन्यापासून तयारी केलेली, सासूला राग आला. आणि आल्याबरोबर जे 20-25 लोक जेवायला बसले होते का त्यांच्यावर चिडली. म्हणली घ्या खाऊन सगळा स्वयंपाक.
ते म्हणले बाकडे बसलो तो जावा येऊ नाही तर नाही येऊ म्हणले पात्रवाळी सोडता काही शिल्लक होत नाही एवढे जेवले तात्या एवढे जेवले मीठ हाताला पुसलं आणि लिंबाच्या कातड्या सहित खाऊन घेतलं खाली फक्त केळीचे पानं शिल्लक राहिले तरी सासूबाईला काही माणसाने विचारलं कस काय बरं झालं का कार्यक्रम ती म्हणली काही उपयोग झाला नाही जेवढा स्वयंपाक केला तेवढा वायाला गेला खरं सांगा स्वयंपाक वायाला गेला का कुणी खाल्ला हे 20-25 लोकांनी पण सासूचा स्वयंपाक वायाला का गेला तर ज्याच्यासाठी केला तो जावाईना आला म्हणून सगळा स्वयंपाक वायाला गेला तसंच आपलं झालंय बघा हे दृष्टांत उगं सांगितला हा देह ज्याच्यासाठी देवाने दिला आणि आपण या देहाने भजन नाही केलं परमात्मा प्राप्त नाही केला तर आपला सुद्धा देह वायाला गेला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हारी भदारे विठ्ठला सांगतो तुम्हारी भदारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया आणि म्हणून या ठिकाणी पुरंजनाने जीवनामध्ये या मृत्यू लोकांमध्ये कशासाठी आला हा पुरंजनाचा विचार चुकला आणि माझी पुरंजनी म्हणत म्हणत तो स्त्री जन्माला गेला आणि स्त्री जन्माला गेल्याच्या नंतर पुरंजनाला दुःख सहन करावं लागलं परंतु त्यांना परमपदाचा लाभ पुन्हा प्रचेतांच्या उपदेशाने जीवनामध्ये नारदजीच्या प्राप्त झाला आणि नारदजीला उपदेश करत असताना नारदजीने प्रचेतांना सांगितलं की कुठल्याही मोहामध्ये गुंतणं म्हणजे अधोगतीचं लक्षण आहे गोपाल कृष्ण भगवान की. आणि पुढे राजा परीक्षितीला शुकदेव स्वामी भरताचं चरित्र सांगू लागले हा भरत राजा अत्यंत पवित्र आहे भरत राजा उदार आहे आणि तो भरत राजा या मृत्यू लोकांमध्ये राज्य करत असताना अगदी आनंद या पृथ्वी तलावर राज्य करत होता कारण की भरताच्या राज्यामध्ये कुठल्या गोष्टीची न्यूनता नव्हती भरताचं राज्य या ठिकाणी सुशोभित आणि सुसंस्कारिक होतं कारण की भरताच्या राज्यामध्ये 12 महिने नद्या भरून वाहत होत्या भरताच्या राज्यामध्ये झाडांना 12 महिने फळं आणि फुलं बहरलेली असायची अत्यंत सुंदर अशा प्रकारचं राज्य भरत करत होता आणि भरत म्हणजे कोण तर ज्या राजाच्या नावावरून देशाला भारत देश नाव असं पडलं असा पवित्र राजा भरत 18 भार वनस्पती फळे फुले उडती 22 पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी वो संपत्ती हे सुख सांडुनिया कासया योग सेविकी भरताच्या राज्यामध्ये काहीच कमी नव्हतं 18 भार वनस्पती 12 महिने झाडांना फळ फुलं असायची 22 पोखरणी नदी गंगा वाहती पवित्र गंगेसारख्या नद्या भरून व्हायच्या हे भरताचं राज्य होतं आपल्या राज्याचा जर विचार केला तर आपल्या नद्या श्रावण महिन्यामध्ये कोरड्यात हे आपलं राज्य 2-3 वर्षानंतर झाडाला फळं येतात वार्षिक ऋतूमध्ये नेमाने झाडं आपले बहरतीलच असं सांगता येत नाही हे आपलं राज्य पण भरताच्या राज्यामध्ये काहीच कमी नव्हतं ज्या घरी कुलस्त्रिया कुलवान असणारी विश्वरूपाची मुलगी पंचजनी ही भरत राजाची पत्नी होती
आणि म्हणून जीवनामध्ये भरताचं राज्य जर आपण विचार केला तर पूर्ण पृथ्वीचं एक छत्री सम्राटपद भरताकडे होतं. तरी भरताला तीळ मात्र ही अभिमान नव्हता, गर्व नव्हता. अगदी आनंदामध्ये राज्य करत होता भरत, पण गर्व कसलाच नव्हता. भरत मनामध्ये विचार करत होता की एवढं राज्य जरी आपल्या ताब्यामध्ये असलं तरी या राज्यापासून आपल्याला सुख मिळणार नाही. आणि जीवनात गर्व तर कसलाच नव्हता बरं का अमोल भाऊ. भरताला गर्व नव्हता. पृथ्वीचा एक छत्री सम्राट आहे. बऱ्याचशा माणसाला गर्व असतो, पण असा नका गर्व पण भारतासारखं पाहिजे ना आपल्याकडे. कारण की भारताची बरोबरी काही लोक करायला जातात, पण हो भरत आहे त्याची बरोबरी जगात कोण करू शकते. पृथ्वी एक छत्री सम्राट पद त्याच्या ताब्यात आहे. आणि भरताच्या परिवाराचा, भरताच्या प्रपंचाचा विचार केला तर सगळं काही त्याला अनुकूल आहे. ज्या घरी कुलस्त्रिया, कुलवान असणारी पत्नी भरताची होती, राज्य होतं, संपत्ती होती, 12 महिने नद्या भरून वाहत होत्या, झाडं बहरलेली असायची, कुठल्या ऋतूमध्ये कुठलंही फळ खाण्यासाठी मिळत होतं. हे भरताचं राज्य. आपल्याकडे काहीच नाही. असून काय प्रॉपर्टी आपली 5-10 एकर आहे, 5-10 एकर जमीन, 100-200 नळ्याची पाईपलाईन, 2 होंडे बैल, 1 वाताडी मसाड, 2-4 शेंबडे लेकर आणि 1 चिपडी बायको. तरी माणूस म्हणतो गेवराई तालुक्यात आपला नाद कोणी करत. गर्व करण्यासारखं असावं. भरत राजा आनंदाने राज्य करत होता, पण भरताच्या मनामध्ये एक दिवस विचार आला, अरे एवढं राज्य आपण करतो, ज्या पत्नीवर जीवापाड आपण प्रेम करतो ना, सर्वस्व स्वामीने मनविषी कांता आणि पुत्र बंधू कांता संपत्तीचे. म्हटले आपण ज्या पत्नीवर, मुलावर सर्वस्व विश्वास ठेवतो, पण यांच्यापासून आपल्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त होणार नाही, तर जीवनाची अधोगती होणार आहे. जीवाचं परम कल्याण भगवत भक्तीमध्ये आहे. प्रपंच किती जरी मोठा केला, पृथ्वी ताब्यात घेतली, तरी आपल्याला मोक्ष या प्रपंचातून मिळणार नाही. मोक्ष मिळवण्यासाठी भक्तीच करावी लागेल. हे भरताला कळून चुकला नाही. म्हणून भरताने पत्नीला सांगितलं, आता हे राज्य मी माझ्या मुलांना वाटून देतो आणि मी माझ्या आत्मउद्धारासाठी वनामध्ये जाणार. पत्नी म्हटले, अहो कसं बोलता तुम्ही, वनामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर उद्धार तुमचा होईलच का, इतर राहून होत नाही का. त्यांनी सांगितलं नाही. पत्नी सांगत होती वनामध्ये जाण्याची गरजच आहे का. हो गरजच आहे. कारण की पत्नी आणि मुलामध्ये राहून आत्मकल्याण करून घेणं हे शक्य नाही. एकांतामध्ये जाऊनच या ठिकाणी परमात्मा प्राप्ती करून घेता येते. आणि म्हणून भरताला माहित होतं, प्रपंच जरी सुख जोडे तरी काय सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले ते थोडे तरी काय वेडे म्हणावे. प्रपंचामध्ये सुख नाहीये बरं का गोकुळ महाराज. प्रपंचामध्ये सुख असतं तर राज्य टाकून जाणारे वेडे होते का, असा विचार भरताच्या मनात आला. आणि सुख प्रपंचात नाही, आणि माणसं सुख प्रपंचात शोधतात. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा. आणि म्हणून या ठिकाणी या प्रपंचामध्ये सुख नाही, सुखाची अपेक्षा प्रपंचातून लोक करतात. मला सांगा, इथं सगळे बसलेले आहेत आपण, कुणाला प्रपंचामध्ये सुख मिळालं नाही. पत्नीपासून सुख नाही, मुलापासून सुख नाही,
फक्त अपेक्षा सुखाची आहे, परंतु पत्नी देखील आपल्यावर कधीपर्यंत प्रेम करते, कधीपर्यंत जीव लावते, तर जोपर्यंत आपण काही कमवतो तोपर्यंत पत्नी आपल्या पुढे पुढे करते. ज्या दिवशी पती पैसे कमवणं बंद करतील तिथून पुढे पत्नी त्याला व्यवस्थित बोलत सुद्धा नाही. वयवृद्ध झालेल्या माणसाला विचारा, जो आनंद नवीन या ठिकाणी विवाह झाल्याच्या नंतर होता तेव्हा आता राहिला का? बोलणं सुद्धा नीट नसतं. कारण की तुम्ही नवीन लग्न झालेली मुलगी मकर संक्रांतीच्या दिवशी नाव घ्या म्हटलं का अगदी गोड नाव घेते, सुंदर नाव घेते. पण 55-60 वर्षाच्या म्हातारीला म्हणायचं घ्या नाव काकू तुम्ही. बघा तुम्ही नाव घेताना तिचा असा राग असतो मनात, नेमकी म्हातारीने पुन्हा त्या संक्रांतीला नाटी आणलेली नसावं, मग तर कामच बेगड. मी संक्रांत दिवशी एका म्हातारीचं नाव ऐकलं, मी म्हटलं घ्या ना आजी नाव. म्हातारी नाव घ्यायला लागली, नेमकं तिला मालकाने नाटी आणलेली नव्हती. आणि सकाळी दोघांचे भांडणं झालते. म्हटले आता तुम्ही नाटी आणली नाही संक्रांतीला, मला राग आलेला आहे. दोघांचे भांडणं होते आणि मी म्हटलं आजी नाव घ्या. त्यावेळेस ती म्हटली नाही नाही मी नाही घेणार नाव, त्यांनी मला नाटी आणली नाही. तितक्यात त्यांनी ग बसवलं. तिला राग होता अगोदरच. तिच्या मालकाने सांगितलं घे ना. मग महाराज म्हणते तर आहे आपल्या पोरासारखा. तिला आधीच राग होता. ती म्हणली तुम्ही तर बोलूच नका. तरी बोलायला नाही पाहिजे साठी महाराज बरं का. पण ह्याला वाटलं मी काय पाकिस्तानच्या बाउंड्रीवर उभा का, असं छाती काढून उभा राहिला. घे नाव घे घे. म्हातारीला चॅप्टर होती. म्हातारी म्हणली घेऊ का? आता घेणार नव्हती म्हणली, पण महाराज म्हणतेत म्हणून घेते. म्हातारी म्हणली संक्रांतीच्या सणाला आणली भारी साडी. म्हटलं वा. म्हातारं तर असं खुश झालं. ते म्हटलं वा बघा असं कसं सुंदर नाव घेते, नुसतं ऐका म्हटलं महाराज. म्हटलं ऐकतो, पाठ सुद्धा करतो मी. हा घ्या म्हटलं आजी नाव. म्हातारी म्हणली संक्रांतीच्या सणाला आणली भारी साडी, रात्रंदिवस कबाड कष्ट करून बांधली 3 मजली माडी. गडी 6 काड्या रेंज मध्ये गेला तो. संक्रांतीच्या सणाला आणली भारी साडी, रात्रंदिवस कबाड कष्ट करून बांधली 3 मजली माडी. साडी झाली माडी झाली, माडीमध्ये फरशी टाकली घासून घुसून. आमच्या पिंट्याचा बाप आला पायात खेटर घालून पडला थोबाड वासून. म्हणलं हे राग असतो बघा. राग असा बोलून दाखवत नाहीत, पण उंच नेऊन आदळ्याशिवाय राहत नाहीत. गोपाल कृष्ण भगवान. आणि मग त्यावेळेला भरत राजा मनामध्ये म्हटला कुणाकडनं अपेक्षा करणं हे शक्य नाही. अपेक्षा उगा थोड्या दिवसासाठी असते. मिले हो तुम हमको, होय राधेश्यामजी, हे थोड्या दिवसासाठी असते. आणि नंतर नंतर वय वाढत जातं, परमार्थातली किंमत वाढत जाते. आणि प्रपंचामध्ये जसं वय वाढतं तसं प्रपंचामध्ये माणसाची किंमत कमी होते. आणि म्हणून जीवनामध्ये भरत राजाने विचार केला की या लोकांच्या मोहामध्ये गुंतण्यापेक्षा आत्मकल्याणासाठी काहीतरी करू. आणि भरताने आपलं राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन केलं आणि आत्मकल्याणासाठी गंडकी नदीच्या तीरावर गेला. आणि गंडकी नदीच्या तीरावर जाऊन अखंड नामचिंतन सुरू करण्यासाठी सुंदर अशी पर्णकुटी बांधली. आणि पर्णकुटी बांधल्याच्या नंतर अखंड नामचिंतन भरत राजा करू लागले. जसं या ठिकाणी आमच्या शबरी मातेने कुटिया तयार केली आणि त्या कुटियेमध्ये रामप्रभूची वाट पाहत होते, त्या पद्धतीने भरत राजा गंडकी नदीच्या तीरावर परमात्मा भक्तीसाठी एकरूप झाले. आणि रोज नित्य नेमाने त्रिकाल संध्या भरत राजा करू लागले. आणि त्रिकाल संध्या करत असताना रोज उठावं, नित्य नेमाने गंडकी नदीच्या पात्रामध्ये स्नान करावं, सूर्याला अर्घ्य द्यावं. ओम भास्कराय विद्महे सूर्यदेवाय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात. रोज नित्य नेमाने उठावं आणि उठल्याच्या नंतर त्या गंडकी नदीमध्ये जाऊन स्नान करावं आणि हातामध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावं आणि त्रिकाल संध्या करावी. त्रिकाल संध्या करत असताना एक दिवस भरत राजा स्नान करण्यासाठी गंडकी नदीच्या पात्रामध्ये उतरले, स्नान केलं. आणि त्याच नदीच्या पात्रामध्ये पाणी पिण्यासाठी एक हरिणी आली. आणि हरणी आल्याच्या नंतर त्या हरणीने पाणी पिण्यासाठी सुरुवात केली. पण ती हरणी सप्तमासाची गरोदर होती. तिच्या उदरामध्ये अगदी एक छानस पाडस होतं. त्या पाडसाला आपल्या उदरामध्ये घेऊन ती हरणी पाणी पिण्यासाठी आली. आणि हरणी पाणी पित असताना पाठीमागून सिंहाच्या डरकाळीचा आवाज आला. आणि सिंहाची डरकाळी ऐकून ती हरणी आपल्या प्राणाला वाचवण्यासाठी गंडकी नदीच्या पहिल्या तीराला उडी मारू लागली. पण सज्जना हो, उडी मारत असताना त्या हरणीच्या उदरातला सप्तमासाचा गर्भ गळून पाण्यामध्ये पडला. आणि हरणी पहिल्या तीराला जाऊन आपल्या प्राणाशी मुकली. हरणीने आपला प्राण सोडला. पण ते पाडस पाण्यामध्ये पडलं. आणि पाण्यामध्ये पडलेलं पाडस भरत राजाने सूर्याला अर्घ्य देत असताना सहज बघितलं.
पाडस पाण्यामध्ये बुडू लागलेले आणि राजा धावत गेला. त्या राजाने पाडसाला उचललं आणि आपल्या कडेवर घेतलं. परंतु हरणीने पहिलं तीराला जाऊन आपला प्राण सोडला. घाबरली आणि जीव सोडून दिला. ते पाडस आजूबाजूला बघू लागलं की मला जन्म दिला पण माझी आई माझी हरणी नेमकी कुठे गुंतलेली असेल. अडकली से कवने राणी अंधळ्याची काठी. अडकली से कवने बेटी 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 अंधळ्याची काठी. माझी हरणी गुंतली सकवने राणी. माझी हरणी गुंतली सकवने राणी. अडकली सकवने बेटी अंधळ्याची काठी. अडकली सकवने बेटी अंधळ्याची काठी. अडकली से कवने बेटी अंधळ्याची काठी. अडकली से कवने बेटी अंधळ्याची काठी. आणि म्हणून त्या पाडसाची अवस्था माझी हरणी गुंतली सकवने राणी. अडकली सकवने बेटी अंधळ्याची काठी. आणि त्यावेळेला ते पाडस इकडं तिकडं बघू लागला आणि बघत असताना त्या पाडसाला भरतराजाने आपल्या कडेवर घेतलं आणि आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन आला. आता वास्तविक पाहता भरतराजा आत्मकल्याणासाठी आणि नामचिंतन करण्यासाठी वनामध्ये गेले होते. परमात्मा प्राप्ती करण्यासाठी या ठिकाणी गंडकी नदीच्या तीरावर पर्णकुटी बांधून भरतराजे राहत असताना त्यांच्या जीवनामध्ये आता ते पाडस प्राप्त झालं. ते पाडस आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन आले. त्रिकाल संध्या करणारा राजा 2 वेळेला संध्या करू लागला. प्रात संध्या, मध्यान्ह संध्या आणि सायम संध्या. संध्येचे प्रकार 3: सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि ती संध्या प्रत्येक जण करेलच सांगता येत नाही, परंतु ब्राह्मण देवाला करावीच लागते. जे त्रिकाल संध्या करतात त्यांना ब्राह्मण असं म्हटलं जातं आणि जे त्रिकाल संध्या करत नाहीत त्यांना बामन. कळलं तुम्हाला? ब्राह्मण आणि बामन याच्यामध्येही फरक आहे. त्रिकाल संध्या करत आहेत आणि विचार जर केला तर माणसाला अखंड जन्मामध्ये संध्याच करता येते. शांती ब्रह्मनाथ बाबाला विचारलं, बाबा तुम्ही त्रिकाल संध्या करता का? ते म्हणले त्रिकाल संध्या करतो का न करतो मला माहित नाही, पण माझ्या जीवनामध्ये घडणारं प्रत्येक कर्म मी परमात्मा बुद्धीने अर्पण करतो, कृष्ण अर्पण बुद्धीने करतो. सहज घडलेलं कर्म सुद्धा मी ब्रह्मार्पण करतो. म्हणून माझ्या जीवनामध्ये अखंड संध्या घडते. आणि अखंड संध्या घडल्यामुळे साधकाने विचारलं, बाबा नेमका फायदा झाला काय? म्हटले या जगामध्ये मला जन दिसतच नाही बरं का. मी अखंड संध्या केली म्हणून जगामध्ये मला जन न दिसता जनार्दन दिसता. हे जनार्दन म्हणजे परमात्मा. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जननो हे हा अवघा जनार्दन. जननो हे हा अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधू जन. ऐसे ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी बाणली निज खुना हो. एका जनार्दनी बाणली निज खुना हो. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. हृदयी आत्मा राम प्रगटला.
फायदा झाला काय? तर म्हटले माझ्या जीवनामध्ये मला जगात जग दिसत नाही, जिकडं तिकडं देव दिसतो. हरीची या दासा हरी दागी दिशा आणि भावे जैसा तैसा हरी एक. म्हटलं जिकडं तिकडं मला देव दिसतो. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानमपोघनंच वेदैश्य सर्व रहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम. जिकडं तिकडं मला देव दिसतो. भैया थोडं ट्रबल गेन वाढवायचं, बेस जास्त. आणि म्हणून जीवनामध्ये देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. महाराज सांगतात की जगामध्ये जन न दिसतात देव दिसतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला सुद्धा जगामध्ये जगत न दिसतात देव दिसलं पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. पण कशामुळे भेद जातो आणि अभेद निर्माण करतो? त्याचं कारण काय? तर सज्जना हो ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. अगदी सोप्या पद्धतीने आपण ऐकतोय बरं का. आणि भागवत सांगण्याची पद्धत आहे का किंवा ऐकण्याची पद्धत आहे का ही अवघड आहे बरं का. पण ती सोपी करून सांगावी लागते. अवघड सोपं करून सांगणं याच्यासाठी जरा खूप त्रास घ्यावा लागतो. सोपा अवघड करायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून सगळ्याला पटेल कळेल या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुमच्याही प्रतिक्रिया मला चांगल्या मिळतात म्हणून मलाही आनंद येतोय बरं का. कारण की उत्सुकतेने तुम्ही ऐकताय आणि ऐकलेला शब्द न शब्द आपल्या हृदयामध्ये साठवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. एकदा खरं सांगतो, खूप भाग्यवान आणि धन्य असणारे या रुईचे ग्रामस्थ मंडळी आहे की असे श्रोते पवित्र अंतकरणाचे तुम्ही या ठिकाणी या मंडपामध्ये आहात. नाही तर काही काही ठिकाणी असं होतं, सोनार फुंकिली नळी इकडून तिकडे जाय वारी. पण सर्व एकाग्र चित्ताने अनमोल किमतीचे भक्त तुम्ही आहात. तुमचं मोलच करू शकत नाही बरं का. म्हणून काय काय वेळेला मोल आणि अनमोल याच्यामध्ये फरक आहे. एकाच व्यक्तीच्या दोन मूर्ती एका स्वर्णकाराने बनवल्या. दोन्ही मूर्ती होत्या वचिष्ठ ऋषीच्या. वजन 5 किलो. मूर्ती वचिष्ठ ऋषीच्याच. वजनाला सारख्या बनवणारा कारागीर एकच, दिसायला एक सारख्या आणि एकाच वचिष्ठ ऋषीच्या दोन मूर्ती. दोन्ही मूर्ती बाजारमध्ये विकण्यासाठी मांडल्या. लोक विचारायचे कितीला दिली मूर्ती? तो स्वर्णकार सांगायचा एकीची किंमत 1 लाख, एक फुकट. घेणारे विचारायचे नेमकी 1 लाखाची कुठली आणि फुकटची कुठली? दिसायला सारख्याच होत्या, वजनाला सारख्याच होत्या, बनवणारा व्यक्ती एकच होता आणि दोन्ही मूर्ती एकाच वशिष्ठ ऋषीच्या होत्या. विकणारा खूप चतुर होता. तो म्हणला दोन्ही पैकी एक फुकटची कुठली आणि 1 लाखाची कुठली ते ओळखायचं आणि एक मूर्ती फुकट घेऊन जायची. सकाळी 10ला मूर्ती ठेवल्या, 4 वाजले पण कुणीच त्या मूर्तीची पारख करेना. कारण की मूर्तीची पारख करणारे दुर्मिळच असतात. कारण की काही लोकांना गायन आवडतं, काही लोकांना चिंतन आवडतं, काही लोकांना विनोद आवडतो. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. म्हणून कथा असो कीर्तन असो जास्त गायन जमत नाही, जास्त वादन जमत नाही, जास्त वक्तृत्व जमत नाही, जास्त चिंतन सांगितलं तर मवा पडल्याशिवाय राहत नाही. आणि विनोद सांगितले तर उठून जाताना म्हणतात माय निष्ठा गोष्टीच सांगितली. म्हणून वक्त्याला सगळंच थोडं थोडं सांभाळावं लागतं. कधी तरी बरं कीर्तनात असं डोकं काही धंदा झालाय आता तात्या. कधी कधी वाटतं कथाच करत राहावं, कीर्तन बंद करून टाकावं. पण कथेपेक्षा कीर्तनात पैसे जास्त आहेत म्हणून करावं लागतं. परवा गेल्या आठवड्यामध्ये मी काला केला इकडे घनसांगवी तालुक्यामध्ये आणि एवढा वातावरण भारी झालं. गायक मंडळी चांगली होती, वादक होती, गवळणीचा प्रसंग होता. त्यांची गवळण झाली की मी म्हणायचो, माझी झाली की ते म्हणायचे. वातावरण भारी झालं आणि कीर्तन संपून असं निघालो आम्ही मंडपाच्या बाजूने. माता माऊलींची पंगत बसली. एक म्हातारी म्हणते सकू पोराने कीर्तन चांगलं केलं. दुसरी म्हणली हो माय चांगलं केलं पण मध्ये मध्ये वात उठल्यासारखं कमून इवळत होतं काय माहिती. त्या इवळ्याला आम्हाला माहिती काय त्रास होतोय तर. पण ते म्हणजे त्यातलं ज्ञान नसतं म्हणून ते लोक सहज बोलत असतात. तसं दोन्ही मूर्तीची पारख करणारा व्यक्ती नव्हता. 4 वाजेपर्यंत कुणीच मूर्ती ओळखल्या नाही. पण 4 वाजता एक कथा ऐकणारा महात्मा भगवत भक्त त्या मूर्तीच्या समोर आला आणि बघितलं. म्हणले एवढी गर्दी कशाची? म्हटले एका व्यक्तीने 2 मूर्ती वचिष्ठ ऋषीच्या बनवल्यात. 5-5 किलो वजन आहे. पितळाच्या मूर्ती आहेत. एका मूर्तीची किंमत 1 लाख, एक मूर्ती फुकट आहे. पण नेमकी फुकटची कुठली आणि 1 लाखाची कुठली हे कुणालाच कळत नाहीये. तो हुशार माणूस होता.
कथा कीर्तन श्रवण करणारा होता, भगवत भक्त होता. जवळ गेला आणि जवळ गेल्याच्या नंतर त्या कलाकाराला नमस्कार केला. दोघाचा नमस्कार झाला आणि नमस्कार झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, सांगा कुठली मूर्ती 1 लाखाला आहे, कुठली मूर्ती फुकट आहे. ते म्हणले, ती तुम्ही ओळखायची आणि घेऊन जायची. तो कथा ऐकणारा मंडळी हुशार होता. त्या व्यक्तीने एक काम केलं, म्हटलं एक सुतुळीचा तोडा आणा. सुतुळी आणली. त्या सुतुळीचा शेंडा असा सुंदर बनवला आणि एका मूर्तीच्या कानात टाकला. जसा टाकला तसा इकडनं बाहेर निघला आणि दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये टाकला. तो इकडनं टाकला, इकडं न निघता इकडे गेला, पोटामध्ये गेला, हृदयामध्ये गेला. त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं त्या कलाकाराला, सुवर्णकाराला, राजा तू तरी 1 लाख रुपये म्हणतो, ज्या सुतळीचा तोडा ज्या मूर्तीच्या उदरामध्ये गेला, पोटामध्ये गेला, त्या मूर्तीचं मोल करू शकत नाही, आणि जिच्या इकडच्या कानातून घातला आणि इकडं निघला ती फुकट सुद्धा न्यायला परवडत नाही. म्हणून बघा तुम्ही कशा मूर्ती स्वतः तपासा. आता 60वी लहारी 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 जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी त्याची चरणी त्याची चरणी आणि म्हणून जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये कथा साठवली का त्या भक्ताचं मोल केलं जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी पूर्ण कथा हृदयामध्ये साठवणारे आपण आहात. हृदयबंदी खाना केला हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला हो धरीला पंढरीचा चोर. या ठिकाणी जीवनामध्ये परमात्म्याची कथा हृदयामध्ये साठवणं म्हणजे देव आपल्या हृदयामध्ये साठवणे. आणि ज्यांनी देव जानकी बैठे मेरे सीने श्री राम जानकी बैठे मेरे सीने में 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 श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. देख तू मेरे दिल के नगीने में देख तू मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी
जानकी बैठे गए मेरे सीने में. आणि म्हणून या ठिकाणी हृदयामध्ये परमात्मा साठवला पाहिजे. आणि साठवल्याच्या नंतर जीवनामध्ये त्याची सरडी इरझार झाला सफळ व्यापार. आणि म्हणून भगवान या ठिकाणी भरत राजाने त्या पाडसाला आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन आले. आणि पर्णकुटीमध्ये आणल्याच्या नंतर त्रिकाला संध्या करणारा राजा 2 वेळेला संध्या होऊ लागली. पुढे 2 वेळेची बंद पडली. आणि अखंड माझं पाडस माझं पाडस माझं पाडस हा विचार तो करू लागला. माझ्या पाडसाचं कसं होईल माझ्या पाडसाचं कसं होईल हा विचार करत असताना स्नानासाठी गेला. येताना हिरव्या दर्भाच्या काड्या घेऊन त्या पाडसासाठी घेऊन यायच्या. नामचिंतन करताना पाडस समोर असायचं, जेवताना पाडस समोर असायचं, झोपताना पाडस समोर असायचं. एवढा मोह त्या हरणाचा भरत राजाला झाला की एक क्षणही भरत राजा पाडसाशिवाय राहू शकत नव्हता. अखंड पाडसाचा विचार तो भरत राजा करू लागला. कालांतराने राजा परमात्म प्राप्तीसाठी वनामध्ये गेला. परंतु पाडसामध्ये गुंतल्यामुळे त्याचा वनामध्ये जाऊन सुद्धा उपयोग झाला नाही. राजा त्या पाडसाच्या मोहामध्ये गुंतला. राजा वयोवृद्ध झाला आणि धरणीवर पडल्याच्या नंतर एक दिवस ते पाडस चरण्यासाठी वनामध्ये निघून गेलं आणि हरणाच्या कळपामध्ये मिसळून ते कायमच्या तिथून निघून गेलं. राजा क्रश झालेला होता. वयोवृद्ध झालेला राजा आसनावर पडल्या पडल्या माझं पाडस माझं पाडस माझं पाडस हा विचार करू लागला. पण एकदा गेलेलं पाडस पुन्हा परत आलं नाही. आणि माझं पाडस म्हणत म्हणत राजाने आपला प्राण सोडला. परिणाम जड भरत राजा हरणी गर्भी गेला. घाला तो घातला वासनेने किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तेची झाले अंगे हरिरूप. वासना त्या पाडसामध्ये गुंतली. आणि पाडसामध्ये गुंतल्याच्या नंतर राजा हरणाच्या जन्माला गेला. आणि पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाल्याच्या नंतर राजा वनामध्ये भटकू लागला. आणि एक दिवस साधूचा आश्रम बघितला. आणि त्या आश्रमामध्ये नामचिंतन आणि यज्ञ चालू असताना ते बघून राजाला मागच्या जन्मीचं स्मरण झालं. आणि पुन्हा राजाने हरणाच्या देहाचा त्याग केला. आणि तिसऱ्या वेळेला ब्राह्मण कुळामध्ये पुन्हा भरताचा जन्म झाला. आणि आता राजाने ठरवलं गेल्या अवतारामध्ये पाडसाला वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केला म्हणजे पुण्य करण्याचा विचार केला. पण आपल्यालाच अधोगतीला म्हणजे हरणाच्या जन्माला जावं लागलं. आता या अवतारामध्ये या जन्मामध्ये पापही करायचं नाही आणि पुण्य सुद्धा करायचं नाही हा विचार राजाने केला. आणि म्हणून राजा काहीच करत नव्हता. फक्त पडून राहू लागला कसा दगडासारखा. आणि म्हणून त्याचं नाव जड भरत असं ठेवलं. जड म्हणजे दगड आणि भरत हे त्याचं नाव. जड भरत असं त्याचं नाव ठेवल्याच्या नंतर आई वडील लहान असताना देवाघरी निघून गेले. मोठा भाऊ आणि भाऊजही त्याचं संगोपन करत होती. पण काम करत नसल्यामुळे घरूनही भावाने हाकून दिला. जंगलामध्ये जाऊन हा भरत राजा फक्त दगडासारखा पडून राहू लागला. आणि अखंड नामचिंतन मनोमन परमात्म्याचं ध्यान करत होता. एक क्षणही नामाच्या व्यतिरिक्त तो राहत नव्हता. मुखातून नाम आणि कंठातून नाम. आणि एवढंच नाही परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी चारी वाण्याने फक्त भजनच करत होता. परा पश्यंती मध्यमा वैखरी 4 वाण्यात भजनाचे प्रकार वेगवेगळे आहेत. म्हणून परेचं भजन वेगळं, पश्यंतीचं वेगळं, वैखरीचं वेगळं, मध्यमेचं वेगळं. कुठल्या पद्धतीने कधी कुठलं भजन केलं पाहिजे हे माणसाला कळलं पाहिजे. आणि परेचं भजन, पश्यंतीचं भजन आणि मध्यमेचं भजन हे लवकर देवापर्यंत पोहोचतं. म्हणून ज्याला परमात्मा लवकर प्राप्त करायचा आहे त्याने या ठिकाणी संध्याकाळी झोपताना डाव्या अंगावर झोपावं. आणि आपल्या मनोमन श्वासामध्ये सुद्धा परमात्मा नामचिंतन सुरू करायचं. मग तुम्ही कृष्णाचं करा, भगवान शिवाचं करा, रामाचं करा. श्वासामध्ये कसं सासों की माला पे सिमरू मैं राधेशा. सासों की माला टाळी टाळी वाजवा माय बाप टाळी. सासों की माला पे सिमरू मैं राधेशा. सासों की माला पे सिमरू मैं राधेशा. सासों की माला टाळी 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 वाजवा. सासों की माला
प्रेम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम, प्रेम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम। सासों की माला पे, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरो मेरा दिल, सासों की माला पे सिमरो मैं सीताराम, सासों की माला पे सासों की माला पे सिमरो मैं सीताराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, शुकाचार्य महाराज की जय, जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निधि दो, वो तो है निधि दो। प्रेम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम, सासों की माला पे सिमरो मैं श्याम का नाम। आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक श्वासामध्ये परमात्म्याचं नामचिंतन असलं पाहिजे आणि ते ऑटोमॅटिक प्रत्येकाच्या हृदयात चालू आहे, फक्त आपलं लक्ष तिथं पाहिजे। किती चालू आहे तर दिवसा आणि रात्री मधनं 21,600 वेळेला प्रत्येकाच्या शरीरामध्ये जप होतो। थोडं लक्ष द्या, 2 मिनिट लक्षात येईल तुमच्या। प्रत्येकाच्या शरीरामध्ये चालू आहे, घेता ना श्वास, सोडता घेता, श्वास घेणे सोडणे अपान उदान बरं का, अधो ऊर्ध्व याला म्हटलं जातं। आणि हित जप चालू आहे बरं का, यालाच म्हणायचंय की चित्त नागी नामी तरी ते व्यर्थ। म्हणून प्रत्येकाने आपल्या श्वासावर लक्ष ठेवलं की आपला जप 21,600 वेळेला होतो 24 घंट्यामध्ये। पण लोकांना तिथं लक्ष ठेवायला जागा आहे पण वेळ नाही। आणि जप कुठं करतात लोक, असं गॅलरीवर वाटेवर असं पोतं टाकणार आणि शेतातनं लोक याच्या टायमाला हातात मार चिवडी देत अशी निसती। मग काय चालू शेतामध्ये, टाकला पाला जनावर पाणी, तुला करायचं काय, एकटा बसून जप करणं मागा, एकांतामध्ये जप करत नाहीयेत, जप करण्याचीच गरज नाही माळ हातात घेऊन। हा जपा जपणे उलट प्राणाचा, तेही मनाचा निर्धार असे। जप शरीरात चालू आहे, फक्त मनाचा निर्धार या नाम आपलं चित्त तिथं ठेवायचं कुठं, हृदयामध्ये, श्वासातून चालू आहे। तुम्ही कुठेही असा, म्हणून महाराजांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जप करता येतो, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे उद्धरती। गोपाल कृष्ण भगवान की। आणि म्हणून जीवनामध्ये भरत राजा अधोगतीला गेला, परंतु आता जड भरताने सांगितलं आता आपल्या जीवनामध्ये घाला होऊ द्यायचा नाही, काहीच करायचं नाही, अखंड भजन करू लागला। एक दिवस त्याच जंगलामध्ये राजा राहुगणाची पालखी आली आणि राजा राहुगणाची पालखी घेऊन आल्याच्या नंतर चालत असताना त्या पालखीच्या एका भोयाला थकवा आला, एक भोई थकला आणि सांगितलं महाराज आता पालखीचा भार वाहणं माझ्याच्याने शक्य नाही। राजा राहुगणाने आजूबाजूला सांगितलं, म्हटलं एक काम करा, कुणीतरी एखादा व्यक्ती शोधा आणि त्याला आपल्या पालखीचा खांदा देण्यासाठी आज्ञा करा। राजा होता तो, त्याची आज्ञा कोण मान्य करणार नाही। त्यांना भरत राजा दिसला, जड भरताला बघितलं आणि पालखी त्याच्या खांद्यावर दिली। पालखी खांद्यावर दिल्याच्या नंतर जड भरत चालताना मनामध्ये विचार करत होता की आयुष्यामध्ये आता पापही करायचं नाही, पुण्य करायचं नाही। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा। म्हटले पाप नको आणि पुण्य नको, कारण की पाप पुण्य समीकृत्वा लाभाला भो जगा जीव। जीवनामध्ये पाप झालं तरी मारावं लागतं आणि पुण्य झालं तरी मारावं लागतं, मरायचं, परंतु आता पुन्हा जन्माला येण्याची अपेक्षा नाही, परमात्मा स्वरूपाला एकरूप व्हायचं, म्हणून पापही नको आणि पुण्यही नको। भरत राजा रस्त्याने चालू लागले, पण चालताना जड भरताने ठरवलं होतं पायाखाली किडे मुंगे येऊन मरतील,
आणि तो दोष आपल्याला लागेल म्हणून चालताना किडे मुंगी बघून अगदी अशा उड्या मारत चालू लागले. पण उडी मारली की पालखीला हादरा बसायचा आणि पालखीचा जो दांडा होता तो राजाच्या डोक्याला लागायचा. एकदा झालं, 2 वेळेला झालं, 3 वेळेला झालं. राजा चिडला. राजाने विचारलं, का उडी मारता, कोण चालताय? म्हटले, नवीन ज्या पालखीला भोयाने खांदा दिला ना तो भोई पालखीला हादरा देतो. राजा मनामध्ये रागावला. राजा म्हटला, आता जर पालखीला हादरा बसला तर एकट्याच्या डोक्यावर पालखी दिली जाईल. पण कुठल्या गोष्टीचं ज्ञानच नव्हतं. विदेही अवस्था जड भरताची झालेली होती. आसो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. विदेही अवस्था झाली होती, त्याला काहीच कळत नव्हतं. दंड कशाला म्हणतात, भजन कशाला म्हणतात, चिंतन कशाला म्हणतात, देव कशाला म्हणतात. कारण की अवघ्या हरिरंगी गुंतल्या वासना, सगळ्या वासना परमात्मा भक्तीमध्ये एकरूप झालेल्या होत्या. विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष, विषयी आणि म्हणून या ठिकाणी सर्वस्वाचा विसर जड भरताला पडलेला होता. पण भरत राजा जेव्हा या ठिकाणी हातामध्ये पालखीचा दांडा घेऊन चालू लागला, चालत असताना पालखीला हादरा बसू लागला. आणि हादरा बसल्याच्या नंतर राजाने पालखीमधून बसल्या बसल्या प्रश्न केला, नवीन भोई पालखीला भार देतोय आणि नेमकं कोण पालखी हादरवतोय? त्यांनी सांगितलं, नवीन भाई दिलेला भोई. राजाने पालखीमध्ये बसून या ठिकाणी जड भरताला प्रश्न केला. राजा विचारतो, आया मंडालिको दंडास कंदे बाधती किंतव. आया मंडालिको दंडास कंदे बाधती किंतव. संस्कृत मध्ये विचारलं, या पालखीचा दांडा तुमच्या खांद्याला टोचतो का? तिथं मात्रा पाहिजे होता. परंतु राजा राहुगणाने सुनील महाराज वेलांटी दिली. आया मंडालिको दंडास कंदे बाधती किंतव. साठे महाराज वेलांटी सहन केली नाही कवी कालिदास यांनी जड भरतानी. ते म्हणले, राजन आयम मंडालिको दंडास कंदे बाधती किंतव न तथा बाधती दंडा यथा बाधती बाधते. जेवढा पालखीचा दांडा खांद्याला टोचला नाही तेवढा तुमचा बाधती शब्द म्हणजे वेलांटी माझ्या हृदयाला टोचली. आणि मग राहुगणाने पालखी खाली ठेवायची सांगितली आणि डायरेक्ट साष्टांग दंडवत जड भरताला केला आणि विनंती केली की, हे महात्मन, मी आपल्याला ओळखू शकलो नाही, नेमके आपण कोण आहात? ज्या अर्थी तुम्ही माझ्या वेलांटीला सहन करू शकले नाही त्या अर्थी आपण कुणीतरी बुद्धिमान, ज्ञानी आणि विद्वान महात्मा आहात. त्यावेळेला राजा राहुगणाला जड भरताने गोड उत्तर दिलं, जो तू आहे ना तोच मी आहे, जो तुझ्या हृदयामध्ये आहे तोच माझ्या हृदयामध्ये आहे. ये रवी मी तरी सर्वाच्या हृदय देशी, मी अमुपा अघ्यायशी, ती बुद्धिस्पुरी अहर्निशी ती वस्तू गावी. जो तुझ्या हृदयामध्ये परमात्मा तत्व आहे तोच परमात्मा माझ्या हृदयात आहे. तू आणि मी वेगळा नाहीये. देह भिन्न जरी असतील तरी आत्मा एकच आहे.
राजा रौगणाने प्रश्न केला, महात्मन माझी तुम्हाला विनंती, संसार रूप अरण्याचं स्पष्टीकरण करून मला सांगा आणि मला तुम्ही उपदेश करून मोक्षपदाचा अधिकारी करा. आणि त्या राजा रौगणाला सर्व प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांच्या मनातील शंकेचं निरसन करून मोक्षपदाचा अधिकारी जड भरताने केलं आणि जड भरत देखील परमपदाला गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य महाराज की जय. भागवत महापुराण की जय. जय श्री राधे, जय जय श्री राधे. आणि पुढे राजा परीक्षितीला शुकदेव स्वामी अजामिळाचं चरित्र सांगू लागले. हा अजामिळ कोण? तर विद्वान कुळामध्ये ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला अजामिळ नावाचा ब्राह्मण दशग्रंथी होता, विद्वान होता, ज्ञानी होता, त्रिकाल संध्या करणारा होता. परंतु एक दिवस वनामध्ये यज्ञाला लागणारी समिधा आणण्यासाठी जंगलामध्ये जाऊ लागला आणि जंगलामध्ये जात असताना ज्या रस्त्याने जायला नको होता अशा रस्त्याने निघून गेला. आणि जात असताना त्याच्या दृष्टीसमोर एक स्त्री आणि एक पुरुष जार कर्म करत असताना त्यांनी बघितलं आणि मनामध्ये परिवर्तन झालं. कारण की जीवनामध्ये चांगलं माणसाच्या मनाला लवकर पचत नाही, पण वाईट असो, जीवनाच्या अधोगती करणारा असो, ते माणसाला लवकर या ठिकाणी पटतं, आवडतं, पचतं. त्यापैकीच अजामिळाच्या जीवनामध्ये घडलं. अजामिळाने वेशेच्या गल्लीने जात असताना एका वेशेला परपुरुषाशी स्तंग करत असताना बघितलं आणि अजामिळाच्या मनामध्ये देखील त्या वेशेच्या प्राप्तीची लालसा निर्माण झाली. त्रिकाल संध्या करणारा विद्वान ज्ञानी भगवत भक्त असणारा तो अजामिळ वेशेच्या संगतीमध्ये दूषित झाला आणि वेशेच्या संगतीमध्ये राहू लागला. संध्या सोडून दिली, नामचिंतन सोडून दिलं, पूजापाठ बंद केला आणि त्या वेशेच्या बरोबर प्रपंच त्याने सुरू केला. आणि त्या वेशेपासून अजामिळाला 9 मुलं प्राप्त झाली आणि 10वा गर्भवतीच्या उदरामध्ये असताना सर्व कर्मकांड बंद केले आणि तिथून पुढे तो चोऱ्या करू लागला, मदिरा प्राशन करू लागला, मांस भक्षण करू लागला, पापी झाला, दुष्ट झाला, चांडाळ झाला. रोज उठावं, चोरी करण्यासाठी जावं. एक दिवस वनामध्ये चोरी करण्यासाठी गेला आणि अचानक काही साधू मंडळीला बघितलं आणि साधू मंडळीला बघितल्याच्या नंतर त्यांना अडवलं. साधू मंडळी म्हटले, आमच्याकडे काय, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जावू पुढती भिके, कुत्रे घर राखीती. ते साधू होते त्या काळातले, त्यांच्याकडे काहीच नसायचं, फक्त भगवे कपडे, हातात कमंडलू, ह्याच्यापेक्षा काही नसायचं त्या काळातल्या साधूकडे. आता साधूकडे कोट्यावधी रुपयाचे आश्रम आहेत. साधू म्हटले, आमच्याकडे काहीच नाही. अजामिळ म्हटला, बरे भवानीच्या पारी नाट लावायला तुम्हीच भेटले. सोडून दिलं साधूला आणि सोडून दिल्याच्या नंतर सज्जना हो साधू महाराज गावामध्ये आले. नेमका अजामिळाच्या घरी त्या वेशेने त्या साधूला बघितलं आणि साष्टांग नमस्कार केला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत आणि नमस्कार केला. साधू महाराजांना विनंती केली. साधू महाराजांना विचारलं, महात्मन आपली काय सेवा करू? ते म्हटले, माते शक्य झाल्यास एक वेळेचं भोजन खाऊ घाल. वेश्या होती पण परमार्थिक होती, साधूवर श्रद्धा होती, परमात्म्यावर विश्वास होता. तिने सांगितलं, बाबाजी मी आपल्या भोजनाची व्यवस्था अगदी सुंदर बनवते, तुम्ही सगळे माझ्या घरी जेवल्याशी जाऊ नका. ऋषी साधे नव्हते, वचिष्ठ, चेवन, भृगु महान तपस्वी ऋषी होते. ऋषी मंडळीला भोजनाची व्यवस्था बनवली, सुंदर त्यांना भोजन दिलं आणि अजामिळ घरी दुपारच्या वेळेला आला. आल्याबरोबर बघितलं तर ऋषी दिसले, राग आला. अजामिळ म्हटला, एक तर सकाळी भवानीच्या वेळेला तुम्ही भेटले, मला दिवसभर कोणी चोरी करण्यासाठी गिरायक भेटलं नाही आणि खाण्यासाठी सुद्धा माझंच घर तुम्हाला भेटलं का? चिडला. पण तिने रागात बघितलं, म्हणले, ओ शांत बसा. आणि शांत बसा म्हटलं की माणूस शांत बसला. वजन असतं बघा, काय काय पत्नीमध्ये एवढं वजन आहे. आम्ही 5-6 मित्र मंडळी बसलो होतो भाऊ एक महाराजाकडे, आमच्या नाव सांगत नाही मी. आणि महाराजाच्या घरी बसल्याच्या नंतर नाव बी सांगितलं असतं, शूटिंग चालू आहे अमोल भाऊ आहे का नाही सांगत तसं. आणि असं बैठकीमध्ये बसल्याच्या नंतर त्याची पत्नी समोर आली आणि तिने अशी चुटकी वाजवली. चुटकी वाजवल्याच्या नंतर पतीकडे बोट केलं आणि असं बोट करून म्हणली, कमी. उठलं गेलं.
गेल्याच्या नंतर ते म्हणलं काय म्हणते सांगते, म्हणजे काय नाही, माझ्या बोटात किती पावर आहे मला बघायची ती उठीला का नाही. शाबास. म्हणजे जीवनामध्ये आजामेळाकडे त्या वेश्येने रागामध्ये बघितलं आणि सांगितलं साधूचा अपमान करणं चांगलं नसतंय. एकदा सीता मातेकडून लक्ष्मणाचा अपमान झाला. अरे साधू लक्ष्मण आहे, आपल्या भावाची पाठराखण करण्यासाठी वनामध्ये आपल्या पत्नीला, आपल्या राज्याला आणि आपल्या प्रपंचाला सोडून रामाच्या मागे लखनजी गेले. आणि जेव्हा मारीच हरणाच्या वेशामध्ये आला आणि वनामध्ये रामाला घेऊन गेला, तेव्हा आवाज येत होता, हे राम हे राम हे राम. सीता माता म्हणते लखनजी निश्चित तुमचे बंधू अडचणीमध्ये आहेत, जा आणि त्यांचं रक्षण करा. लखनजी म्हटले आईसाहेब तुम्हाला माहित नाहीये, राम प्रभू विश्वाचा जनिता आहे आणि ब्रह्मांडाचा मालक असल्यामुळे मारीचच काय या जगामध्ये त्यांना पराजित करण्यासाठी आणखी कुणी जन्माला आलेलं नाही. पण सीता मातेला गैरसमज झाला आणि रागाच्या भरात सीता मातेकडनं लखनजीला काही शब्द चुकीचे गेले. ती म्हटली मला माहितीये तुझ्या मनात इच्छा आहे की राम राक्षसाच्या हातून मरावा आणि मी तुला प्राप्त व्हावे. माझा अभिलाष धरो नियामनी वना आलाशी मज लागोनी. ती म्हटली मला माहितीये तू माझ्या अपेक्षा करून वनामध्ये आलास, तुला भावाचं काय पडलं नाही. त्यावेळेला हे शब्द ऐकून लखनजीला दुःख झालं आणि कानामध्ये बोट घातले. लखनजी निघाले. लखनजी म्हटले माते मनामध्ये ही अपेक्षा कधी केली नाही, माझ्यावर तू या ठिकाणी आरोप करते. तुझी इच्छा आहे मी भगवान प्रभू रामचंद्राकडे जातो. लखनजीने कुटियाला पर्णकुटीला या ठिकाणी लक्ष्मण रेषा मारली आणि सांगितलं आम्ही परत येऊस तर किमान इथून बाहेर पडू नको. लखनजी निघून गेले. इकडे राजा रावण आला आणि सीतेचं हरण करून घेऊन गेला. आणि मग सीतेला तिथं कळलं कुठं अशोकाच्या वनी सीता शोक करी का हो अंतरले रघुनाथ दूरी येवोनी दृष्टी माझी केली हो चोरी सांगवो त्रिजटे सखये ऐशी मात देईल कागे भेटी माझा रघुनाथ. ती सीता माता त्या त्रिजटेला विचारते विभीषणाच्या मुलीला त्रिजटे सांग ना काय माझ्याकडून चूक झाली म्हणून या ठिकाणी राम प्रभू आणि माझ्यामध्ये अंतर निर्माण झालं. पुन्हा त्रिजटा डोळे पुसत पुसत निघून गेली. तिथं बजरंग बली आले आणि बजरंग बलीच्या जवळ सुद्धा जगन्माता सीता पश्चाताप करू लागली, रडू लागली की हे हनुमंता काय दुष्टाचरण रे होते म्या केले तीर्थव्रत होते कवनाचे म्या भंगिले. काय माझ्याकडून चूक झाली रे हनुमंता सांग ना. कधी भेटेन रघुपती मजला सांग बा मारुती कधी भेटेन रघुपती. ती सीता माता विचारते साधूचा एकदा अपमान झाला तर 6 महिने लक्ष्मणाला बोल दुखवल्यामुळे राजा रावणाच्या बंदीशाळेमध्ये पडावं लागलं. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून आजामेळाला पत्नीने सांगितलं अपमान करू नका. आजामेळाला पत्नीने सांगितल्याबरोबर आजामेळाने साष्टांग नमस्कार संन्यासी साधू ऋषींना केला आणि विचारलं महात्मन भोजन व्यवस्थित झालं का. म्हटले हो. सांगा म्हटले आपली काय सेवा करू, काय गुरुदक्षिणा देऊ. ऋषीने सांगितलं आजामेळा आम्हाला तुझ्याकडनं गुरुदक्षिणा नकोय, पण तुला जर आम्हाला काही द्यावा असं वाटत असेल तर या ठिकाणी एकच दे. तुझ्या पत्नीच्या उदरामध्ये जो दशम गर्भ आहे 10वा गर्भ आहे ना तो मुलगा जन्माला येणार आहे आणि त्या मुलाचं नाव नारायण असं ठेव. हीच आमची गुरुदक्षिणा आणि आम्ही सुद्धा कुणाचं फुकट खात नाही म्हणून आमचा घी तुला आशीर्वाद असेल.
की 10वा मुलगा जन्माला येणारा हा तुझ्या मोक्षपदाचा अधिकारी ठरेल असा आशीर्वाद साधूने दिला आणि साधू निघून गेले. बाळ जन्माला आलं. एवढा लाड या ठिकाणी त्या बाळाचा अजामिळ करू लागला. नारायण असं त्याचं नाव ठेवलं आणि नारायण 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 नारायण, जेवताना नारायण, पाणी पिताना नारायण, आराम करताना नारायण, कामाला जाताना नारायण. सगळं बदल झाला. कारण की जीवनामध्ये एवढं पाप वाढलेलं होतं, परंतु सतत सतत त्या नारायणाच्या नाम उच्चाराने जीवनातली पाप कमी कमी होत गेले. करती पातकाची धुनी, पाप जळत गेलं. किती जळत गेलं? तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. अगदी आजामिळाच्या जीवनामधलं पाप जळत 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 गेलं. कशामुळे गेलं? तर आजामिळाने आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं? नारायण. म्हणून आपण सुद्धा मुलाचे मुलीचे नाव ठेवताना जरा विचारपूर्वक ठेवले पाहिजे. हरी, गोविंद, विठ्ठल, नारायण, गोकुळ, हे का नाही, राम, कृष्ण, अंगद असे नाव ठेवले पाहिजे. बंटीन, स्वीटीन, बबलीन, बाबलियान असली नावं असतात, आहे का नाही. रिद्धी, सिद्धी, अरिमा, गरिमा असे नावं पाहिजेत. पण असे नाहीत. आता नावामध्ये बदल झाला. कारण की सज्जन गीता, गीता हे नाव जर मुलीचं ठेवलं तर ती 42 कुळ्याचा उद्धार करते. 21 माहेरकडच्या आणि 21 सासरकडच्या. कसा? दिवसातून 3 वेळेला गीता या नावाचा उच्चार मुखातून झाला, कुणाच्याही होऊ द्या, तरी त्या माणसाला पुन्हा जन्म नाही, मरण नाही. गीता 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 वाचे जे मनती आणि नागी पुनरावृत्ती तया नरा, पुन्हा त्याला जन्म नाही, मरण नाही. आणि म्हणून जीवनामध्ये असं नाव पाहिजे. हरी, गोविंद, मीरा, जना, है का नाही. अगदी गोड नाव आहेत. नावाने पुण्यही घडतं आणि जीवनाचा उद्धार होतो. आणि म्हणून जीवनामध्ये जुन्या काळातल्या माता माऊलींचे नाव सुंदर असायचे बरं का. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा हे नाव असायचे का नाही. नाव गंगाबाई, घरात पाण्याचा थेंब नाही, हे का नाही. काय काय नाव असतं. सुलोचना, सु म्हणजे सुंदर आणि लोचन म्हणजे डोळे. जिचे डोळे सुंदर तिचं नाव सुलोचना. पण काय कायचं नाव सुलोचना असते. पाती मुंबई पुन्हा नाव म्हणले सुलोचना. म्हणून जीवनामध्ये नाव आणि अर्थ एक झाला पाहिजे. तसं आजामिळाने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि नारायण ठेवल्यामुळे जीवनात पुण्य प्राप्त झालं. आणि पुण्य प्राप्त झाल्याच्या नंतर आजामिळ वयोवृद्ध झाला. आणि वयोवृद्ध झाल्याच्या नंतर एक दिवस आजामिळाला नेण्यासाठी यमाचे दूत आले. यमाचे दूत आल्याच्या नंतर आजामिळाने ते दूत बघितले आणि घाबरला. कारण की यमाचे दूत बघितल्याच्या नंतर कसलाही जीव घाबरतो का? मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. या ठिकाणी ते मारतात. नाही त्या यमाशी करुणा, अजिबात ते माया करत नाही, दया करत नाहीत, मारतात. आणि मग जीव घाबरला आणि आजामिळाने आवाज दिला, नारायणा धाव, धाव रे नारायणा, धाव रे नारायणा. आजामिळ आपल्या मुलाला आवाज देत होता, पण परमात्मा भोजन करण्यासाठी बसले होते आणि देवाला वाटलं मलाच आवाज हा आजामिळ देतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाली ज्याच्या नाम अले मुका तुका म्हणे सुका पार नाही. जो कोणी अंतकाळाच्या वेळेला परमात्मा नामाचा टाहू फोडेल, देव त्याला नेण्यासाठी स्वतः येत असतात. हे देवाचं ब्रीद वाक्य आहे. आणि म्हणून देवाने सांगितलं मला त्या आजामिळाला आणण्यासाठी जावं लागतं. रुक्मिणी माता म्हटली डोकं बिकं फिरलं का? एक तर म्हणली पाप करणारा तो आजामिळ, तुम्ही निघाले जरा कधी कधी मोठेपणाने राहत जाणं म्हणली, याच्यामुळे तर तुमची किंमत नाही. कारण की बाकीच्या देवाला जेवढे लोक घाबरतात तेवढे पांडुरंग परमात्म्याला लोक घाबरत नाही. तो का? मसुबाला लोक घाबरतील, आसराला लोक घाबरतील, पण पांडुरंग परमात्म्याला जास्त घाबरत नाहीत. का? तो संयमी आहे, शांत आहे, हे का नाही. भक्तवत्सल आहे, करुणा घन आहे, गुणनिधान. आणि म्हणून म्हटली जरा तुम्हाला लोक ह्याच्यामुळे जरा घाबरत नाहीत, जरा लय शांत आहेत तुम्ही. आणि म्हणून म्हटली जरा शांत बसा. मग देव म्हटले जाऊ दे, मी जात नाही. पुत्राच्या मोहे स्मरे नारायण, त्यासाठी विमान
पाठविले. अजामिळा नेण्यासाठी विमान पाठवलं आणि अजामिळ पापराशी नामे नेला वैकुंठाशी. विमानामध्ये बसून तो अजामिळ परमधामाला गेला. गोपाल कृष्ण भगवान की, शुकाचार्य महाराज की, भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की जय. आणि अजामिळाचा उद्धार झाला आणि तो या ठिकाणी अजामिळ एका जन्मामध्ये नामस्मरण केल्यामुळे त्याचा उद्धार होतो असं नाही. तो मागच्याही जन्मीचा पुण्यवान आत्मा आहे, परंतु आता त्याचा पूर्व इतिहास सांगण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. नाही तर प्रत्येक कथेला पूर्व इतिहास आहे. अजामिळ एकदा नारायण म्हणला कसा उद्धरून गेला तर त्याचा पूर्व इतिहास आहे. तो मागच्या जन्मीचा खडतर तपस्वी संन्यासी आहे, पण ते चरित्र सांगायला आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण आता सरळ सरळ ही कथा पाहतोय. म्हणून तुम्ही म्हणता राहिलेली कवा, सगळे एकदा एकाच वर्षी सांगितलं पुन्हा तुम्ही तरी कधी बोलिता आहे का नाही. असं काही नाही, परंतु जीवनामध्ये सगळं सांगणं शक्य नाही. आपल्याकडे वेळ खूप आहे. 4-4, 4.5 तास कथा चालू आहे, परंतु ते होतच नाहीये. कारण की जीवनामध्ये कथाची एवढी गोड आहे की एकच चरित्र सांगायला दिवसभर जाईल. श्रीमद भागवत म्हणजे समुद्र आहे आणि आमच्यासारख्या पामराने 7 दिवसात कथा सांगणं म्हणजे समुद्रातलं एक ग्लास भर पाणी बाजूला काढणे. विद्वान ज्ञानी तर किती बोलतील सांगता येत नाही, पण आमच्यासारखा पामर या ठिकाणी फक्त 7 दिवसामध्ये एक ग्लास भर पाणी सांगतोय, काढतोय बाजूला. ह्याच्यापेक्षा काय होणार आहे? कारण की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नात ही वदती कृष्णपदी ठेव माता, जय हो जय श्री भागवता. या ठिकाणी परमात्मा प्राप्त करणं म्हणजे श्रीमद भागवत कथा ऐकणं, भागवत कथा ऐकणं म्हणजे कृष्ण स्वरूप होणं, याच्यात वेगळं काहीच नाही. म्हणून जीवनामध्ये अजामिळाचं चरित्र आपण श्रवण केलं. पुढे या ठिकाणी राजा परीक्षितीला शुकदेव स्वामी, व्रत्रासुर नावाचा बलवान दैत्य स्वर्गावर आक्रमण करून गेला आणि त्याने इंद्राचं सिंहासन आपल्या ताब्यात घेतलं. त्या व्रत्रासुराच्या वधासाठी इंद्र 33 कोटी देवाकडे बरोबर घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव इंद्राला घेऊन परमात्मा विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूने सांगितलं मीही त्याला मारण्यासाठी काही करू शकत नाही. परत शिवजीकडे गेले. शिवजी म्हटले व्रत्रासुर आमच्याही हातून मरणं शक्य नाही, त्याच्यासाठी मृत्यू लोकामध्ये दधीजी नावाचे महात्मे आहेत, त्या दधीजी ऋषीच्या शरीरातील अस्थिपासून त्या व्रत्रासुराचा वध आहे, तिकडे जाऊन त्यांच्याकडे अस्थि प्राप्त करून घ्या. देवराज इंद्र आले आणि देवराज इंद्राने येऊन या ठिकाणी दधीजी ऋषीकडे विनंती केली, हात जोडून नमस्कार केला आणि दधीजी ऋषींना नमस्कार केल्याच्या नंतर इंद्र हा जरा गोड बोलू लागला, तोंड चोपड्या गोष्टी करू लागला, कारण की काहीतरी मिळवायचंय इंद्राला. आणि म्हणून दधीजी ऋषीला या ठिकाणी विनंती करू लागला की खरंच जगामध्ये तुमच्यासारखे तपस्वी महात्मे कोणी नाहीयेत. इंद्र हा चॅप्टर होता, कारण की इंद्राचं सिंहासन थोडंही धोक्यात आलं की इंद्र लगेच मध्यस्थी ब्रह्मदेवाला घालायचं. आणि लगेच ब्रह्मदेव इंद्राची मध्यस्थी भगवान विष्णूकडे करायचे. भगवान विष्णूच्यानी नाही जमलं तर ते लगेच भगवान शिवजीकडे पुन्हा अर्ज दाखल करायचे. इंद्र चॅप्टर होता, चतुर होता, चतुरातो शिरोमणी. आणि आजपासून नाही, तेव्हापासून परंपरा, ज्याच्या नावात इंद्र येतं का ते माणूस चॅप्टर असत. या कलियुगामध्ये सत्य वागणाराला त्रासच होणार, याच्यामध्ये तीळ मात्रही संशय नाही. पण एक लक्षात ठेवायचं आपण की सत्यमेव जयते हे आपल्या भारत देशाचं ब्रीद वाक्य, घोषवाक्य आहे. आणि म्हणून विजय हा सत्याचाच होणार बरं का. म्हणून ग्रह मालकीनी होण्यासाठी जिने सासरवास सहन केला, ती सासू आहे तोपर्यंत जरी घर मालकीन नाही झाली तर सासू मेल्यावर का होईना पण मालकीनच होणार आहे. म्हणून सासरवास सहन करायला शिका. गोपाल कृष्ण भगवान की राहू दे. आणि म्हणून जीवनामध्ये ऐरणीसारखं जीवन जगायला शिका. बघा, एकदा आम्ही आमच्या एका लवार मित्राच्या उद्घाटनासाठी गेलो दुकानच्या, आणि उद्घाटनाला गेल्याच्या नंतर प्रथमतः मी माझ्या जीवनामध्ये लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन करत होतो. हातामध्ये गुलाल अक्षता घेतल्या आणि पूजा करायला मी हातोडीकडे गेलो. तो म्हटला महाराज हातोडीकडे जाऊ नका. म्हटलं मग मला असं वाटलं छन्नीला गुलाल व्हावा लागेल.
म्हटलं छनीला गुलाल वाहू का? तो म्हटला छनीला सुद्धा नाही. पकडीला? म्हणला पकडीला सुद्धा नाही. हातोड्याला? म्हणला अजिबात नाही. मग कशाची पूजा करू? तो म्हटला आयरणीची पूजा करा. मी म्हटलं आयरणीची का? तो म्हटला महाराज याच आयरणीवर माझ्या आजोबांनी माझ्या वडिलाचं शिक्षण आणि माझ्या वडिलाचं उदरनिर्वाह भागवला आणि माझ्या वडिलाला लहानाचं मोठं करून त्यांचं लग्न करून दिलं. आजोबा वारले याच आयरणीवर माझ्या वडिलांनी आम्हाला जन्माला आल्याच्या नंतर आमच्या प्रपंचाचा उदरनिर्वाह भागवला आणि आता वडील तेव्हा घरी निघून गेले. आता तीच आयरण माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवणार आहे. म्हणून आयरन जुनी जरी असली तरी प्राधान्य तिला दिलं गेलं, कारण की आयरणीला तिसरी पिढी झाली तरी ती आमच्या परिवाराला जगवते. मग छनीची, हातोड्याची, हातोडीची आणि पकडीची पूजा का केली जात नाही? तर त्यांनी सांगितलं छनी, हातोडा, हातोडी आणि पकड हे सगळे आयरणीवर घाव घालणारे आहेत आणि म्हणून त्यांची पूजा केली जात नाही. आयरन ही घाव सहन करते म्हणून तिची पूजा केली जाते. गोपाल कृष्ण भगवान.